नांगोळे येथे सोमवारी भव्य देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत. राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्य आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त व राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त कवठे महाकाळ तालुक्यातील नांगोळे येथे 2025 राज्यस्तरीय भव्य देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. आयोजक राजमाता बैलगाडी शर्यत संघ नागोळे, निमंत्रक संदीप आबा शामराव गिड्डे पाटील. यावेळी लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी नांगोळे येथील बैलगाडी शर्यत सुटण्याच्या मैदानाची पाहणी केली. यावेळी आयोजक संदीप आबा गिड्डे पाटील, भाजपा राज्य परिषद सदस्य मिलिंद बापू कोरे, कवठे महाकाळ नगराध्यक्ष रणजित घाडगे, भाजपा कवठे महाकाळ अध्यक्ष उदयराजे भोसले, युवा नेते राहुल गावडे सह तालुक्यातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. TS न्यूज मराठीसाठी कॅमेरामन वैभव पवारसह मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. 28 तारखेला आयोजित केलेली आहे. सुरुवातीला त्या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळे सुरुवातीला नंदी अष्टकोत्तम यज्ञ केला जाईल आणि त्यानंतर नंदीला आवाहन करून त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत जी आहे ती सुटली जाणार आहे. 55 बैलगाड्या असाव्यात असं आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट असून 555 बैलगाड्या त्या ठिकाणी सहभागी होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा आहे. गेल्या वर्षी म्हणजे नागपंचमीला हे जे मैदान आहे तर राज्य शासनाकडे शासकीय नोंद असलेलं ते सर्वात जुनं मैदान आहे. 74वं वर्ष गेल्या वर्षी होतं, यंदा 75वं. म्हणजे हा बैलगाडी शर्यतीतला सर्वात जुनी शर्यतीचा अमृत महोत्सव आहे. 75वं वर्ष ह्या बैलगाडी शर्यतीला पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने देखील त्याला एक वेगळं महत्व आहे. गेल्या वर्षी सुद्धा 2 लाखपेक्षा जास्त त्या ठिकाणी शर्यत शौकीन जे आहे यांनी लाभ घेतलेला होता. या वर्षी देखील जास्तीत जास्त या ठिकाणी शर्यत शौकीन सहभागी होतील अशा पद्धतीची एकूण अपेक्षा आहे. त्यासोबतच म्हणजे देवेंद्रजींचा वाढदिवस आला, 75वी ही शर्यत नागपंचमीची आली आणि अहिल्यादेवींची त्या ठिकाणी त्रिजन्म शताब्दी वर्ष आहे ते साजरं करतोय आणि आमचा शर्यत संघ हा राजमाता शर्यत संघ असल्यामुळं त्या निमित्ताचं देखील त्यामुळे एकदम एक उत्साहाचं वातावरण टोटल आमच्या टीममध्ये आहे. तर तशा पद्धतीनं सगळं नियोजन जे आहे हे आम्ही केलेलं आहे. आमच्या शर्यत संघाचे जवळजवळ 51 पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी तैनात असणार आहे. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था असणार आहे, पशुधनाची तपासणी आहे, त्यानंतर लंपी सदृश्य जे काही आता सध्याला आपल्याला फैलाव दिसतो तर त्या अनुषंगाने देखील आम्ही सगळ्या विशेष काळजी त्या ठिकाणी घेतो आहोत. आणि संपूर्णपणे जे पशुधन आहे ते निकोप पशुधन आणि निकोप अशी शर्यत ही एक शर्यत शौकीनांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. 2 लाखपेक्षा जास्त शर्यत शौकीन जे आहेत ते टोटल सहभागी होतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले, नेमके कसे नियोजन आहे? राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा वाढदिवस 22 तारखेला झाला आणि अखंड राज्यामध्ये रक्तदान शिबिर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक रक्तदान गोळा करण्यात आलेला आहे. तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संदीप आबा गिड्डे, भाजपाचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष माननीय उदय भोसले, भाजपाचे जुने कार्यकर्ते नेते माननीय मिलिंद बापू, शहर कवठे महाकाळचे नगराध्यक्ष माननीय गाडगे साहेब, नगरसेवक माननीय राहुलजी गावडे, माननीय ईश्वरदादा नगरसेवक आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी हे अत्यंत मेहनतीनं ही बैलगाड्याची शर्यत घेत आहेत. देवाभाऊ केसरी असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडी म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की लाखो लोक या खेळावरती प्रेम करतात आणि मध्ये 12 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या आणि ज्यांच्यामुळे या बैलगाडा शर्यती चालू झालेल्या आहेत ते आहेत देवाभाऊ आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भव्य मैदानाचं आयोजन हे नांगोळे गावामध्ये केलेलं आहे. आणि नांगोळे गावाची स्पर्धा ही नेहमी या सर्व बैलगाडी मालकांना आकर्षित करते आणि त्यामुळे किमान लाखोच्या संख्येनं लोक या बैलगाडा शर्यतीला येणार आहेत. या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होतंय आणि राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ
गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व बैलगाडा चालक मालक शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं तुम्ही या शर्यतीला उपस्थित राहावं. सर एक मिनिट की जसं चला. झालं